डेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। श्री अशोकभाऊ मेश्राम वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न। श्री अशोकभाऊ मेश्राम वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी-12वी मध्ये 75% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच ग्रामीण भागातील काम करणाऱ्या आशा सेविका व आशा परिवेक्षिका यांच्या साडी देऊन सत्कार करण्यात आला। एवढंच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या ठिकाणी रुग्णांना नेण्यास तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होऊन रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्या रुग्णवाहिकाचे अनावरण केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव महाजन, प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर पाटील जवादे, सत्कारमूर्ती श्री अशोक मेश्राम वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी परिसरात सर्व पक्षीय पदाधिकारी व आशा सेविका, आशा परिवेक्षिका तसेच मोठ्या प्रमाणात युवक वर्ग उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। चांगलं काम व्हावं, गोरगरिबांची सेवा व्हावी ही एक कल्पना माझ्या मनात आली। त्यानंतर या संदर्भात मी आमचे किरे जवादे येथील माननीय सुधीर बापू जवादे, हे माझे तसे राजकीय सल्लागार आहेत आणि मार्गदर्शक पण आहेत, त्यांनी मला गाईड केलं। त्याप्रमाणे मी आता हा कार्यक्रम मनापासून आयोजित केलेला आहे। यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि काही गरीब महिला, त्यांना जे काही माझ्याकडे नव्हतं त्याप्रमाणे मी त्यांना माझ्या मित्र परिवारांतर्फे माझ्यातर्फे साड्यांचं वाटप केलेलं आहे। उद्देश फक्त एवढाच आहे की आपली ओळख व्हावी। सेकंड थिंग, जे गुणवंत विद्यार्थी आहेत, गुणवंत म्हणजे काय आहे की इतर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळ्या क्वालिटीज आहेत म्हणून ते गुणवंत झालेले आहेत। 75% वर किंवा 80% वर घेऊन इथे विद्यार्थी आलेले आहेत। बहुतेक विद्यार्थी हे 10वी पास झालेले आहेत, पण तुमचं खरं जे टार्गेट आहे हे 12वी नंतर सुरू होणार आहे। म्हणजे तुमचा जो रेपो आहे किंवा तुमचं जे हे ॲम्बिशन आहे हे तुमची स्टार्ट होईल 12वी नंतर। त्यामुळं तुम्ही 75% आहे महत्त्वाचं नाही, तुम्हाला स्पर्धेच्या युगात जगायचं आहे। तुम्हाला MPSC UPSC काय आहे त्याचं ज्ञान अवगत व्हावं म्हणून काही मी तुम्हाला MPSCची पुस्तकं दिलेली आहेत। तुम्हाला जे आता हे पुस्तक दिलं आहे तात्यांचा ठोकळा, यामध्ये तुम्ही डेप्टी कलेक्टरपासून तर नायब तहसीलदारापर्यंत चांगली तयारी करू शकता। आता कंबाईंड एक्झाम निघालेल्या आहेत MPSCच्या, त्यामध्ये 24 पदाच्या परीक्षा होतात। या 24 पदासाठी तुम्ही तयारी करू शकता, PSI पासून तर DYSP पर्यंत। त्याचप्रमाणे इतर म्हणजे मंत्रालयीन जेवढे पोस्ट आहे सगळ्या पोस्ट त्यामध्ये कव्हर होतात। पोलीस भरतीचं पुस्तक जे मी दिलं आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही, फक्त त्यामध्ये फक्त पेपरची तयारी तुमची त्या पुस्तकातनं होणार।